गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट पिरियडमध्ये आपण लेसन नंबर 22 मधला हेअरडिटी मीन्स अनुवांशिकता हा पॉईंट आपण बघितलेला होता. नाव टुडे वी आर स्टार्टेड नेक्स्ट पॉईंट फॉर बेटर पर्सनल डेव्हलपमेंट मीन्स चांगला विकास होण्यासाठी. We inherit the ability to learn many skills. The growing age is the time to recognize these abilities and to develop our skill. तर बघा, अनेक कौशल्ये शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे अनुवांशिकतेनेच येत असतात. आणि जेव्हा वाढीचे वय असते, म्हणजे वाढीचे वय म्हणजे स्वतःच्या क्षमता ओळखण्याची आणि जी काही कौशल्य आहे ती विकसित करण्याची संधी आपल्याला मिळत असते. डेव्हलपिंग अवर स्किल हेल्प अस टू लिव्ह अन इंडिपेंडंट, युजफुल अँड इनरिचिंग लाईफ. आणि त्यामुळे कौशल्याच्या आधारे आपण स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध असं जे जीवन आहे ती जीवन जगण्याची आपण तयारी करीत असतो. अ गुड डाएट मीन्स चांगला आहार. यू नो दॅट फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. आणि तुम्हाला माहीत आहे की वाढीसाठी अन्नाचीही गरज असते. However, in certain circumstances, a growing child does not get the various food constituent in adequate proportion. परंतु काही ज्या परिस्थिती असतात त्या परिस्थितीत वाढीच्या वयात कुपोषणामुळे विविध अन्न घटक जे असतात ते पुरेशा प्रमाणात आपल्याला मिळत नाही. And this lead to malnutrition, affecting the growth of that child. For example, a person does not grow as tall as they would have been. Even if such a person get a good diet later on, it is of no use for the growth of the body. तेव्हा आपल्याला चांगला आहार मिळून जेवढी उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी राहून जाते. आणि जे वाढीचे वय असतात ते वाढीचे वय गेल्यावर चांगला आहार मिळाला तरी त्याचा वाढीसाठी उपयोग होत नाही. अदर फॅक्टर्स दॅट सपोर्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे विकासाला आणखी काही ज्या पूरक अशा गोष्टी असतात त्या अलॉंग विथ न्यूट्रियन्स फूड, adequate exercise is also necessary for growth and development. Lack of exercise also affect growth adversely. तर बघा, विकासाला पूरक अशा ज्या काही गोष्टी असतात तर त्या बघा, उत्तम विकास होण्यासाठी आपल्याला पौष्टिक अन्नाबरोबर पुरेशा व्यायामाची सुद्धा गरज असते. आणि चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठलेही व्यसन लागू न देणे याचीही दक्षता आपल्याला घ्यावी लागते. तर बघा, one must also be careful to study well and avoid addiction and their ill effects. Develop hobbies, take part in sport and learn new skill. If we take care to do all this, it lead to good development. तर बघा, आपल्याला ज्याप्रमाणे पौष्टिक उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक अन्नाबरोबर पुरेशा व्यायामाची गरज असते त्याचप्रमाणे चांगला अभ्यास करण्यासाठी आपल्याला कुठलेही व्यसन लागू न देणे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. जसं छंद वगैरे आपण जोपासले तर ते छंद कशा प्रकारे जोपासावेत, खेळ व इतर कौशल्यामध्ये सहभाग कसा घ्यावा अशी काळजी घेतल्याने प्रत्येकाचा जो विकास होत असतो तो चांगला होतो. वेदर बॉय ऑर गर्ल, each person has every right to get the opportunity to make progress and enrich their own life. त्यामुळे मुलगा असो की मुलगी असो, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची आणि स्वतःचे जे जीवन आहे ते समृद्ध करण्याची ही समान संधी मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ईच वन हॅज अ युनिक पर्सनॅलिटी. नेक्स्ट पॉईंट आहे हा, मी एक वेगळे व्यक्तिमत्व. In your class, there must be some children who are good in studies, while others are good at games and sports. Some sing well and some like to act in plays. तर बघा, तुमच्या वर्गामध्ये काही अशी मुलं असतात की मुलं किंवा मुली असतात जी अभ्यासात पुढे असतात, तर काही खेळात पुढे असतात, काही छान गातात, तर काहींना नाटकात काम करणे सुद्धा आवडत असते. Even person is different from all others. Our physical and mental makeup is not the same as that of anyone else. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षाही वेगळी असतेच आणि आपली जी शारीरिक आणि मानसिक जडणघडण असते याची इतरांशी तुलना होऊ शकत नाही. Our personality develop
through our interests and efforts and what we like to do and what we practice every day. तर बघा आपल्याला काय करायला आवडते किंवा आपण कशाचा सराव करतो यातून आपले जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो किंवा ते जे व्यक्तिमत्व आहे ते विकसित होत असते. ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स वी ऑल्सो लर्न टू टेल व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. तर वाढीच्या वयात चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करायलाही आपण शिकत असतो. Our personality can be said to be excellent only when we put good thoughts into practice. त्यामुळे आपले जे व्यक्तिमत्व आहे तेव्हाच चांगले म्हणता येईल आपल्याला जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे आपण आचरण करतो. अशा प्रकारे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते घडत असतं. आणि एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे की वी डू नॉट लर्न गुड व्हॅल्यू ओनली टू राईट अबाउट देम इन द एक्झाम्स. दे मस्ट बी रिफ्लेक्टेड इन अवर बिहेवियर्स. म्हणजे चांगली मूल्ये केवळ परीक्षेत लिहिण्यासाठी नसतात तर ती आचरणात सुद्धा आणण्यासाठी असतात. अशा प्रकारे हा जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि या लेसनवर आधारित काही हार्डवर्ड्स आहे आणि क्वेश्चन आन्सर आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर हार्डवर्ड्स आहे एनरिचिंग लाईफ मीन्स समृद्ध जीवन, युनिक मीन्स वेगळे. तर हे 2 हार्डवर्ड्स आहेत जे तुम्हाला लिहायचे आहे. आणि क्वेश्चन नंबर 3 मधला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन थर्ड मधला सी नंबरचा जो क्वेश्चन आहे व्हॉट चेंजेस टेक प्लेस इन अस फ्रॉम बर्थ टिल अडल्टहुड. म्हणजे जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होत असतात. त्याचा आन्सर आहे बघा पॉईंटमध्ये. फर्स्ट आहे ॲट बर्थ अवर वेट is 2 to 3 kg. By the time we reach adulthood it becomes 50 to 60 kg for men and 45 to 50 kg for women. तर बघा जेव्हा आपण जन्म होतो तेव्हा जन्माचं जे वजन असते ते 2 किंवा 3 किलोग्रॅम असते आणि जेव्हा आपण अडल्टहुडमध्ये असतो तेव्हा माणसांचं जे वजन असते म्हणजे पुरुषांचं जे वजन असते ते 50 ते 60च्या दरम्यान असते आणि स्त्रियांचं जे वजन असते ते 45 म्हणजे 45 ते 50 kg इतकं हे वजन असते. सेकंड आहे आवर हाईट ऑल्सो इन्क्रीजेस 4 to 5 feet. आणि आपली जी हाईट असते ती 4 किंवा 5 feet इतकी असते. आणि आपली हाईट ही 4 किंवा 5 टाइम्स ही इन्क्रीज होत असते, वाढत असते. थर्ड आहे देअर इज नो स्ट्रेंथ इन आर्म्स अँड लेग्स ड्युरिंग इन्फॅन्टी बट द यंग एज आर्म अँड लेग्स बिकम स्ट्रॉंग अँड कॅन परफॉर्म मेनी ॲक्शन. तर बघा आपली जी स्ट्रेंथ असते आर्म आणि लेगची ती तर वाढत असते परंतु जे यंग असतात त्यांचे जे आर्म आणि लेग्स असतात ते त्यावेळेस स्ट्रॉंग होत असतात आणि ते स्ट्रॉंग होत असल्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे जे परफॉर्म आहे वेगवेगळ्या जे ॲक्शन आहे ते ॲक्शन करू शकतात. 4 नंबर आहे द ब्रेन डेव्हलप फ्रॉम बर्थ टिल द एज ऑफ 6. आणि आपल्या ब्रेनचं जे डेव्हलप होते जो विकास होतो आपल्या ब्रेनचा तो बर्थपासून तर वयाच्या 6 वर्षापर्यंत होतो. नेक्स्ट आहे 5 नंबरचा ॲट द एज ऑफ 12 to 14 मेनी अदर मेजर चेंजेस टेक प्लेस इन द बॉडी. आणि आपल्या वयाच्या 12 आणि 14 वर्षापर्यंत आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेजर चेंजेस होत असतात. अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो परत त्या क्वेश्चनचा आन्सर परत 1 टाइम राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ई नंबरचा व्हॉट इज मीन बाय फिजिकल ग्रोथ. म्हणजे शारीरिक वाढ कशाला म्हणतात. त्याचा आन्सर आहे ग्रोथ इन हाईट अँड वेट ऑफ अ चाइल्ड इज कॉल्ड फिजिकल ग्रोथ अँड द इफिशियन्सी अँड स्ट्रेंथ ऑफ द बॉडी ऑल्सो रायजेस ड्यू टू फिजिकल ग्रोथ. तर ही जी आपली हाईट आणि वेट जेव्हा आपण चाइल्ड असतो तेव्हा त्यांची हाईट आणि वेट ही वाढत असते त्याला आपण फिजिकल ग्रोथ म्हणतो. आणि त्याचप्रमाणे या फिजिकल ग्रोथमुळे आपली जी कार्यक्षमता आहे आणि जी काही ताकद आहे आपल्या बॉडीची ती सुद्धा रायजस होत असते या फिजिकल ग्रोथमुळे. अशा प्रकारे या क्वेश्चनचा आन्सर परत तुम्हाला 2 टाइम्स राईट डाऊन करायचा आहे आणि लर्नसुद्धा करायचं आहे. ही पूर्ण एक्सरसाइज जी आपण हा लेसन
3 डेमध्ये कंप्लीट केलेलं आहे आणि एक्सरसाइजसुद्धा कंप्लीट केलेली आहे. तर ती एक्सरसाइजमधले सर्व जे क्वेश्चन आपण राईट डाऊन केलेले आहे ते लर्न करायचे आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये ते क्वेश्चन सॉल्व करायला जड जाणार नाही. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण न्यू लेसन स्टार्ट करू, ज्याचं नाव आहे इन्फेक्शन डिसीजेस अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम. ओके, सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.